जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डेली कम्युनी ब्लॉगमध्ये। तर सकाळीच मी आणि माझा मित्र आलो टेंभुर्णीला, कारण की आपल्याला ना डिझेल न्यायचं होतं। तर डिझेल घेण्यासाठी ना लगेच आपल्या पेट्रोल पंपावरती आलो आणि इथे ना आपल्याला जे डिझेल लागत होतं ते घेऊन टाकलं। निघालो डबल रिटर्न आपल्या घराकडे डिझेल घेऊन। तर डिझेलचे कॅन घेऊन डायरेक्ट आपल्या शेत आहे का तिथं आलो होतो आणि इकडं आपलं ट्रॅक्टर आहे का ते नांगरायला चालू होतं। तर पप्पा जे आहे का सकाळी सकाळीच आपलं जे ट्रॅक्टर आहे का ते शेतात घेऊन आलेले होते, कारण की आपल्या इकडं भरपूर जे का नांगराचं बाकी होतं त्याच्यामुळे लवकर आलेले होते। आणि ट्रॅक्टरमध्ये ना डिझेल वस्तू टाकून दिलं, ट्रॅक्टरची कॅन फुल केली आणि आता आहे ना एवढं बाकी होतं आणि सध्या इतकं ऊन पडतंय म्हणजे बेकार नुसतं हालत खराब व्हायचं काम झालेलं होतं। तर आपलं आहे ना आता थोडं फारच बाकी होतं आणि हे पण पटकन आणायचं आहे, त्याच्यामुळे मी बसलो होतो ट्रॅक्टरवरती। तर आपलं आहे ना जेवढं शेत होतं का ते हाणून झालेलं होतं आणि आपलं जे आता पुढचं शेत आहे का हे आणायचं होतं आपल्याला। तर आता आहे ना इकडचं जे हाणायचं ट्रॅक्टरचं जे नांगराचं काम आहे ते चालू होतं आणि माझी हालत झाली खराब। तर थोड्या वेळानंतर आहे ना मी पण ट्रॅक्टरवरून खाली उतरून घेतलं आणि आता आहे ना जे ट्रॅक्टर आहे का ते चाललं होतं ते आपले जे पप्पा आहेत ते, आणि मी चाललो होतो आता रिटर्न आपल्या घराकडं म्हणजे मी आलो होतो आता आपल्या कोट्यावरती, कारण की आपल्या गाई का यांचा चारा पाणी करायचा होता। तर मी आणि आपले कामाचे काका ते आलो होतो वापस रिटर्न। तर आता वाजले तर रात्रीचे 7 आणि आत्ताशी आपलं ट्रॅक्टर आहे का ते रिटर्न घरी आलो होतं, कारण की आपल्याला ना भरपूर नांगराचं बाकी होतं। तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा। ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या। भेटू तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये।